सर्वात पहिले माझा आपण सर्वांना नमस्कार. आपण म्हणत असेल तर आज दादा खूप दिवसांनी लाईव्ह आले किंवा दादांनी आपल्याला काहीतरी पाठवलेलं आहे. माझा उद्देश आपण सर्वांना सांगण्या इतकंच आहे व मला आपण सर्वांना एकच बोलायचं. आपण आपल्या भावी जीवनामध्ये जे काही करतो, जे काही वाचतो, जे काही आपण जीवन जगण्यासाठी करतो भविष्यात, आज आपण खरंच त्या मार्गावर चालतो का? आपण ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं स्वातंत्र्यासाठी, आपण त्यांची कीर्ती गायतो, त्यांची पुण्यतिथी मानतो. प्रत्येक माणूस हा समाज घेऊन चाललेला आहे, समाजाचं संघटन वाढून राहिलेलं आहे. समाजात 2-4 नेते होतात, पण त्या 2-4 माणसाच्या पाठीमागं हजारो समाजातले लोक जुळतात. आज खरंच आपण कुठेतरी भरभरतो हे वाटत नाही का आपल्याला? आणि महत्वाचं माझं तुम्हाला इतकंच म्हणायचं आहे, माझा कोणीही समाजाला विरोध नाही आहे, कोणाही समाजकंटकाला बोलायचं नाही आहे आणि कोणत्याही राजकारणी किंवा नेत्याला बोलायचं नाही. मला जे सांगायचं आहे तुम्हाला सर्वसामान्याला सांगायचं आहे, कारण की आज आपण सर्वसामान्य माणूसच आहोत. पण आज आपल्याला आपले अधिकार मिळतात का याचा आपणच विचार केला पाहिजे. 5 वर्षातून मतदान एक वेळेस येतो आणि त्या एक वेळेस आपल्या शेजारचा म्हणा, गावातला एखादा शाखा प्रमुख म्हणा किंवा एखाद्या बचत गटाचा तो लीडर म्हणा, म्हणजे आपला अध्यक्ष वगैरे, तो येतो ना आपल्या सांगू याला मतदान करायला पाहिजे. गावातल्या 2-4 बुजुर्ग माणूस म्हणतात, ते म्हणतात का आपल्याला मंदिरासाठी हे भेटायला पाहिजे, आपण त्याला मतदान करू. हे मिळाल्यानं आपलं कधीच भलं नाही होणार. आणि आज जे परिस्थिती आलेली आहे ना, याला खरोखर जिम्मेदार आपण आहोत. आपण एकीकडं स्वातंत्र्याच्या नावाने, भगतसिंगाच्या नावाने, जयंतीच्या निमित्ताने फोटोला हात चढवतो, मनवतो, स्टेटस ठेवतो. पण ज्या शहीद भगतसिंगांनी जीवाचं बलिदान दिलं त्याचा एकतरी आदर्श घेतो का? ज्या स्वामी विवेकानंदांनी पूर्ण भारत देशाला नाही तर संपूर्ण जगाला दिशा दाखवली, आपण त्यांची पुण्यतिथी तर मनवतोच ना. आज मी त्यांच्यामुळेच आपल्या समोर आलो. त्या पुण्यतिथीनिमित्तच मला आपल्याला काही 2 गोष्टी सांगायच्या आहेत. मलाही माझा हा थोडासा वेळ जाईल आज आणि तुमच्यासमोर मला यावं वाटलं, कारण की आज समाजात चालू आहे ते म्हणून आलो. आदर्श आपण घेतच नाही स्वामी विवेकानंदाचे, फक्त आपण आपल्या ऑफिसमध्ये फोटो लावतो. पण मी बरेचशा ठिकाणी माझ्या प्रवासामध्ये बघितलं आहे, कोणाच्या घराला फोटो आहे, कुठे म्हणजे त्यांच्या मातीच्या भिंतीला फोटो आहे, त्याच्यावर धूळ बसलेली आहे, कुठे असं गटारात पडलेलं आहे. ज्या शहीद चंद्रशेखर आझादने आपल्या वचनाचं पालन केलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत कोणाच्या ताब्यात नाही आले, आज खरंच आपण त्यांचे शहीद दिवस मनवतो, पण एकतरी आदर्श घेतो का? तसंच माझं हे तुम्हाला म्हणणं आहे, ज्या सुभाषचंद्रजी बोसनी देशाला इंडियन आर्मी दिलेली आहे, एक फौज दिलेली आहे, आणि आपण त्या सुभाषचंद्रजी बोस यांचं काय झालं त्यांचा इतिहास वाचतच नाही. आणि प्रत्येक माणसाचा एक इतिहास असतो. काही लोक समाजासाठीच जगले आणि समाजासाठीच मेले. काही लोकांनी जातीचं राजकारणच केलं आणि समाजात गट्स निर्माण केले, पण त्यांच्यामुळं त्या लोकांचा विकास झाला. कारण की राजकारण हा व्यवसाय नाही आहे. राजकारणामध्ये समाजकारण 80% असलं पाहिजे, 20% राजकारण असलं पाहिजे. आणि आज आपला संघ तोच करतो, जे की आझाद हिंदाची स्थापना झालेली आहे, आझाद हिंद ऑल इश्यू संघाची. आज आम्ही ते चालवतोय. कुठेतरी आमच्या मनात इन्कलाब जिंदाबाद म्हणत आहेच, पण इन्कलाब जिंदाबाद म्हणायला लोक नाही आहे. स्वातंत्र्य तर प्रत्येकालाच पाहिजे,
पण त्या स्वातंत्र्यासाठी झगडायचं कोण हा विचार करतो. त्यांनी केलं तर मग आपल्याला मिळेल, यांनी केलं तर आपल्याला मिळेल, आपण कशाला आपण आपल्या घरात बसून राहू. अरे ठीक आहे ना, तुमच्याकडून नाही होत तर नका करू, पण तुम्ही सपोर्ट तर करू शकता ना. तुम्ही तुमचं मतदान 500 रुपयाला विकता, 5 वर्ष संपूर्ण कुटुंब तुम्ही लोक समोरच्याला विकत देता. ते आमदार असो, खासदार असो, जिल्हा परिषद सदस्य असो, पंचायत समिती सदस्य असो. तुम्ही तुमच्यातला माणूस का नाही निवडत? आज राज्यात नाही तर संपूर्ण देशात महागाई वाढली, पेट्रोल वाढलं, खाण्यापिण्याचे वांदे होऊन राहिले लोकांचे, हाताला मजुरी नाही, वरून लॉकडाऊन आहे, कोरोना आहे. सरकारने आपल्याला फुकटाचं तांदूळ धान्य दिलं हे तर मान्य आहे, ठीक आहे. सेंटरने दिलंही काही, आपण तेही मान्य करू. पण आपण ज्या राज्यात राहतो, ज्या राज्याचा अधिकार आपल्यावरती आहे, आपला अधिकार त्या राज्यमंत्र्यावरती आहे किंवा मुख्यमंत्र्यावरती आहे, त्या राज्याने आपल्याला काय दिलं याचा विचार करा. इथे राजकारणाचा विषय नाही किंवा कोणाला गलत दाखवण्याचा, गलत म्हणण्याचा विषय नाही आहे. विषय हा आहे, महाराष्ट्रात दुनियाभराचा भ्रष्टाचार वाढलेला आहे. हा भ्रष्टाचार नेमकं पिळवणूक होतो कोणाची? भ्रष्टाचारातून फक्त आणि फक्त सर्वसाधारण माणसाची, कामावर जाणाऱ्या मजूरदाराची. एखाद्या महिलेला कुपन नाही, तिचं कुपन काढण्यासाठी ऑनलाईन पैसे लागतात, एजंट 100 रुपये घेतात, प्रत्येक ठिकाणी पैसा घेतो. मग हे जे नोकरीवर बसलेले नौकर आहे, ज्याला आपण अधिकारी म्हणून संबोधतो, कर्मचारी म्हणून संबोधतो, हे नेमका पगार घेता कशाचा याचा तुम्ही विचार करा. एक लहानशी गोष्ट आहे, एखादी आपल्या मुखातला दात जर सडला, त्याला जर कीड लागली, तकलीफ दुनियाभराची होते, माणसाचा जीव निघून जातो. एक तर त्याच्यावर औषधी घेतो, गोळ्या घेतो, आराम करतो, किंवा एखाद्या वैद्याकडे जातो किंवा तात्पुरता त्याला आराम करतो, आपल्याला बरं वाटते. पण तो किडा कुरपतच जातो, शेवटी आपल्याला आपला दात दाढेतला तो काढून फेकावा लागतो. तसाच हा भ्रष्टाचार आहे, हे नीती आहे. माझं अजूनही तुम्हाला म्हणणं आहे का आज आपण एवढी आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आज आपण परत गुलामगिरीच्या पाठीमागे चाललेलो. आपल्याला जर ही गुलामगिरी खोडून काढायची आहे तर पहिले गावापासून काढा. आपल्या गावातला सरपंच व्यवस्थित काम करतो की नाही करत हे बघा, आणि तो त्याला आपण बसवलेला आहे तिथं हे समजून घ्या. काय करतो सरपंच गावात? गटाचं राजकारण, जातीचं राजकारण करून हुकुमशाही करतो, गुलामगिरी करतो. आपण अधिकाऱ्याकडे गेलो का तो तिकडला होतो. आणि महत्वाची गोष्ट मला याच्यासाठी बोलावं लागत आहे का मी यवतमाळमध्ये तहसीलला एक काम बघितलं. या तहसीलला, यवतमाळच्याच नाही तर प्रत्येक तहसीलला महाराष्ट्रातल्या तहसीलदार फक्त रेतीच्या ट्रक पकडतो, ट्रॅक्टर्स पकडतो. पेपरवाले त्याला सपोर्ट करतात. सत्यता का बाहेर मांडत नाही? तहसीलच्या आवारात खुल्या भ्रष्टाचार होतो, प्रत्येक पत्रकाराला माहित आहे. तहसीलदाराचं त्याच्यावर का अंकुश नाही? हे तितकंच गरजेचं आहे. आज आपलं राशन धान्य चालू करण्यासाठी जर गेलं तर धान्य संपून जाते. एजंट 500 रुपये 1000 रुपये मागतो. गावात राशन धान्यवाला दुकान चालवतो तो 2-2 महिन्याचं, काही काही गाव असे आहे महाराष्ट्रात जे काही आता मागचं आलेलं 2-2 महिन्याचं फुकटाचं राशन धान्य त्यांना वाटप नाही केलेलं आहे. मग हे प्रशासन झोपीत आहे का? माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही तुमच्या हक्कासाठी आवाज उठवा आणि संघटित व्हा. तुम्ही प्रत्येक तुमच्या घरातला प्रत्येक मुलगा प्रत्येक पक्षात असेल, बरोबर ना? पण पक्षात असल्याच्या कारणाने त्याला खरंच त्या पक्षकाराने मोठं होऊ दिलं का? तो आमदाराच्या घरी जातो, सेल्फी काढतो, वापस येतो. त्याचं काय भलं झालं? काय भलं झालं? तो नावापुरता, गावात झेंडे फडकवण्यापुरता राहतो. घरातून 100 रुपयाचं पेट्रोल टाकून आमदारच्या मिटिंगला जातो, पक्षाच्या मिटिंगला जातो, पण पक्ष त्याला त्या 100 रुपयाचं बेनिफिट वापस देते का? त्याला एखादा चांगला ठेकेदार तरी बनवला का? मग हे कोण म्हणतात? आपल्यावर राजकारण करणारे मोठे लोक.
इलेक्शन आलं की इलेक्शनच्या पूर्वी हे लोक पाया लागतात आणि गेल्याच्या नंतर 5 वर्ष विचारत सुद्धा नाही आपल्याला. पण आपण नेमकं कोण? यांच्या परिवाराला, यांच्या मुलाबाळाला जगवण्यासाठी आपला जन्म झालेला आहे का? बरोबर की नाही तुम्ही सांगा. हे चूक असेल, मला वाटत असेल माझे काही शब्द चुकतही असेल, पण हा जे कळवळा आहे ना, इथून आहे, मनातून. आणि तुम्ही लोक मलाही बोलशाल का दादाही राजकारणात उतरून राहिले. मी आजपर्यंत नाही कोण्या पक्षाला जुळलो, नाही जुळलो होतो. मधात काही चांगले कामं होत होते म्हणून थोडंसं भारतीय जनता पार्टीला समर्थन केलं होतं, पण मला पटलं नाही. त्याच्यातही पिळवणूक होत होती, गटबाजी होत होती, मी सोडून दिलं. आणि तेव्हाही स्वतंत्र होतो, आजही स्वतंत्र. आणि माझा जर कोणी नेता असेल तर तो कोणीच नाही आहे. मी जर कोणाला आदर्श मानत असेल ते चंद्रशेखर आझाद आणि सुभाषचंद्र बोस, आणि ज्या माणसांनी दिशा दिली ते स्वामी विवेकानंद. आज जर आपण संघटित नाही झालो तर उद्या आपण संघटित होणारच नाही. हे लोक पिळवणूकच करणार. म्हणून तुमच्या सर्वांसमोर मला याच्यासाठी यायचं काम पडलं आज का सर्वात मोठा भ्रष्टाचार चालू आहे. पैशाचं एक टार्गेट चालू आहे. आपल्या हाताला काम नाही तरी आपल्याला पैसे द्यावे लागते. सगळ्या योजना बनल्या सर्वसाधारण माणसासाठी, आणि खरंच ते सर्वसाधारण माणसासाठी योजना मिळतो का? त्या योजना सर्व फक्त कागदावर आहे. प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून लोक पब्लिसिटी करतात. कोणी आपलं किमती वेळ वाया घालवतो, व्हिडिओ बनवतो, कोणी युट्यूब चॅनल बनवतात, सत्यता समोर मांडतात, आणि ते युट्यूबवाले काय करतात, तो व्हिडिओज बंद करतात किंवा त्याचं चॅनलच कायमचं बंद करतात. बरोबर ना? मग हे कुठेतरी सत्तेचा माजच चढलेला आहे त्यांना. मग आपण यांना याच्यासाठी निवडून दिलं का?